शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीलाच शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। न्याय देण्याची जबाबदारी असणारेच आरोपींना भेटले। राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका। तर घटनेनुसार सर्व 16 आमदार अपात्र ठरतील, राऊतांचा दावा। राजापुरात एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका। विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही तर मी फील्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, शिंदेंचा हल्लाबोल। सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची 14 किंवा 15 जानेवारी रोजी दिल्लीत बैठक। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर होणार अंतिम निर्णय। अकोल्याची जागा परंपरेनुसार प्रकाश आंबेडकरांनी लढावी। जागा वाटपाबाबत संजय राऊतांचं विधान। तर मुंबईतूनही लढेन, आधी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगा, आंबेडकरांची मागणी। राजापुरात रिफायनरी विरोधकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। बारसूमध्ये अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या जमिनी असल्याचा आरोप। तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप। तर काही उमेदवारांना एकूण गुणांपेक्षा अधिकचे गुण मिळाल्याचा आरोप। सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते। तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी महसूल खात्याचं स्पष्टीकरण। सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका। बिल्किस बानोची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली। दोषींच्या सुटकेचा निर्णय रद्द। तुरुंगात आत्मसमर्पणाचे आदेश। आरोपींची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारला अधिकारच नाही, सुप्रीम कोर्टानं फटकारलं। मुंबईत सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेण्याचे निर्देश। लखनौमध्ये शुक्रिया मोदी भाईजान कार्यक्रमाचं येत्या 15 तारखेला आयोजन। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम। मोदींचा दौरा आटोपल्यापासून लक्षद्वीपच्या ऑनलाईन सर्चमध्ये 3400% वाढ। मेक माय ट्रिप वेबसाईटची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।